महाराष्ट्राचं शक्तिपीठ म्हणजे तुळजाभवानी आणि या तुळजाभवानी मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यात आपण आहोत की ज्याला पुरातन झळाळी दिली जाते। हा गाभारा आहे, या गाभाऱ्याचं पुरातन त्याचं जे रुपडं आहे तो देण्याचा प्रयत्न मंदिर संस्थांकडून केला जातोय, पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली, देखरेखीखाली। यामध्ये या मंदिरात ज्या लावलेल्या स्टाईल्स आहेत आणि त्याचं जे रूप होतं ते बदलून आधुनिक त्याला पुरातन रूप दिलं जातंय आणि ज्यांच्या मार्गदर्शनाखाली, देखरेखीखाली हे काम होतंय। हे सवाई कन्स्ट्रक्शनचे काय नाव तुमचं? राम प्रकाश सिंह, सवानी हेरिटेज कंजर्वेशन प्राइवेट का सीनियर सुपरवाइजर। जेजुरी का काम किया आपने, आप बाद में तुळजा भवानी का कर रहे हैं, क्या कर रहे हैं आप? इससे पहले मैंने जेजुरी में मारतंड मंदिर का काम करके आया हूँ मैं उधर से। अभी मैं इधर आके तुलजा भवानी मंदिर का काम स्टार्ट कर रहा हूँ। क्या आप उसका रूप कैसे बदल रहे हैं, क्या काम कर रहे हैं आप? इसका जो पुराना लुक है था, जो इससे पहले है, जो नेचुरल लुक था, नेचुरल लुक लाने का प्रयास कर रहे हैं हम लोग। कैसे ये प्रोसेस कैसे होती है? ये प्रोसेस जैसे अभी नए जमाने का भी मार्बल और नए जमाने का सीमेंट था, सीमेंट प्लाइटर था, उसको रिमूव करके पत्थर जो निकाल के उसको पत्थर को पूरी तरह से साफ करके गुरु निकाल के उसका चूने माल से पूरा वापस गुरु को भरना, जिससे एकदम नेचुरल पत्थर का लुक वापस आ जाता है। एकंदरच जे वर्षानुवर्ष मंदिरामध्ये जे महंत देवीची पूजा करतात, खूप जास्त काळ त्यांचा मंदिरात असतो। हे महंत आपल्या सोबत आहेत, आपण त्यांच्याकडनं म्हणजे आपण खूप दीर्घकाळ मंदिरामध्ये असता, आता हे जे रूप बदललं जातंय तर काय केलं जातंय इथं नेमकं? रूप बदललं जाते म्हणजे जे पुरातन लोक आहे, म्हणजे ह्या मंदिरावर जे शासन झालेलं आहे ते मुस्लिम राजवटीतील राजांचे शासन झालेले आहे आणि कालांतराने माझ्या माहितीनुसार ह्या मंदिरावर खूप आक्रमणही झालेले आहे। त्याच्यामुळं ह्या मंदिराचा जो जीर्णोद्धार आहे तो वेळोवेळी होत गेलेला आहे। जे एकदाच ह्या मंदिराचा इतिहासात पुरेपूर्ण संवर्धन आणि पुरेपूर्ण मंदिर बांधणी झालेली नाही। जसं जसं राजकर्ते येत गेले तसं तसं या मंदिराचं बांधकाम आणि मंदिर गर्भगृह व मंदिर परिसर हे वाढत गेलेलं आहे। तर ह्या कालखंडानुसार आताच्या जे पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली तुळजाभवानी मंदिर संस्थांनी जो मंदिराला हेरिटेज लुक द्यायचा जो प्रयत्न केलेला आहे, त्यातील गेले 1 महिन्यापासून जे मंदिर परिसरातील टोळभैरव, दत्त मंदिर, येमाई, परत म्हणलं तर कल्लोळ, गोमुख तीर्थ, ह्या विविध गाभाऱ्यामध्ये काय बदल झालाय? 8 दिवसापूर्वी, किती दिवसापासून काम चालू आहे आणि आताचं चित्र काय बदललंय? आताचं म्हणजे चित्र म्हणजे काय की 1 जानेवारी पासून 2025 नवीन वर्षापासून देवीच्या मुख्य गर्भगृहाचं काम चालू आहे। तो काम करण्याची पद्धत म्हणजे काय की देवीची जी मूर्ती आहे ते 7 दिवसाकरता देवीची निद्रा अवस्थेत गेलेली आहे। तर निद्रा अवस्थेत मूर्ती असल्यामुळे मोह निद्रा देवीची चालू आहे, त्यामुळं गाभाऱ्यातील काम करण्याला देवीच्या मूर्तीचा सुरक्षित दृष्टी करून एक वेळ मिळालेला आहे आणि तो 1 जानेवारीपासून जे काम चालू केलेलं आहे ते संपूर्ण गर्भगृहामध्ये जो स्टाईल लावलेला होत्या, मार्बल लावलेले होते आणि वरच्या साईडला जे सिमेंटनं हेमडपंथीचा आकार दिलेला होता, तो संपूर्ण लुक काढून त्यांनी जो सवाई कन्स्ट्रक्शन आणि पुरातत्व विभागाच्या ह्यांनी काढलेला आहे। तर त्यामुळं देवीचे जे पूर्व लुक आहे गाभाऱ्याला, तो लुक म्हणजे दगडी बांधकाम आणि गर्भगृहातील हेमडपंथी बांधकाम हे पूर्ण त्यांनी क्लिअर केलेलं आहे। आणि हे क्लिअर करत असताना जे स्टिमिट टाईल लावलेलं होतं ते पूर्ण काढून घेऊन त्याला स्लॅब ब्लास्टिंग करून एअर कंपोस्टचं जो आहे त्या फायरच्या ह्यानं ते पूर्ण करून त्या दगडावरची जी पूर्ण घाण आहे ती सुद्धा काढलेली आहे। आणि ह्यामध्ये आता पूर्वीचा जी चुन्ना होता, चुन्नामध्ये मिक्स गूळ, बेलाचं पान, मेथी, चुन्ना याचं घर्षण करून हे चुन्नाचं पॉइंटिंग सुद्धा केलेली आहे। आणि देवीचा जो आज निद्रा संपणार आहे रात्री, तर निद्रा संपणार असल्यामुळे देवी उद्याच्याला म्हणजे 7 तारखेला ह्या सिंहासनावर प्रतिष्ठापना करणार आहे। त्यामुळं देवीचा गर्भगृह आत्ताच आम्ही स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि त्यानंतर देवीची 12 वाजता 1 वाजता चरणचित होऊन रात्री 2 वाजता ही मूर्ती सिंहासनावर प्रतिष्ठापना केली जाणार आहे। एकंदरच देवीची जी मंचकी निद्रा सुरू आहे आणि त्या कालावधीमध्ये मुख्य गाभाऱ्याचं संवर्धन करण्याचं काम करण्यात आलेलं आहे। अप्पासाहेब शेळके, एबीपी माझा, तुळजापूर, धाराशिव। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।